संघ मालकाने संघाने त्याची नोंद घ्यायची आहे. हॅलो हॅलो हॅलो. आज आपण दुसऱ्या दिवसातला पहिला सामना एनएस बुल्स विरुद्ध युवराज फायटर्स आणि एनएस बुल्स यांनी नाणेफेक जिंकून स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. या सामन्याचे पंच आहेत साई आणि सुजित. सामन्याला सुरुवात होते. सलामीचे फलंदाज सुधीर आणि जयदीप. फलंदाजी करतोय तो अनुप देशमुख एनएस बुल्स कडून. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. बॉक्स फलंदाजी करतो तो अनुप. सुंदररित्या ऑफसाईडला हलका केला पॉइंटच्या दिशेने. निर्धाव चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. पहिलाच चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाजी करताना पुन्हा एकदा सुधीर साठी आणि आता मात्र एक धाव घेण्यामध्ये यश येते डिक्लरच्या रूपानं. अतिशय बाहेर जाणारा चेंडू आणि पंचांकडून तो स्वैर घोषित केलाय. वाईडच्या पण एक धाव मिळते. यानंतर होणार सामना राज फायटर आणि एकेवी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचंय. पहिल्या हाफ नंतर लगेच नाणेफेक होईल. पुन्हा एकदा स्वैर मारा. सलग 2 चेंडू स्वैर, त्यामुळे 2 धावा वाढतात. गोलंदाजी करतो तो पुन्हा एकदा अनुप. थोडासा आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करतोय तो. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. नक्कीच आपल्या चेंडूला तो दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहे. पाहूया कशा प्रकारचा मारा करतो तो सुधीर साठी. आणि उलटा टाकला चेंडू आणि बाउंड्री दिशेने आणि खराब अतिशय गचान क्षेत्ररक्षण ते आपल्याला पाहायला मिळतंय तो. नक्कीच त्यामुळं 4 धावा मिळतात. अतिशय खराब क्षेत्ररक्षण.
आणि या 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 7. पहिले षटक चालू आहे. येऊ द्या मायोग सारी चौकार निघतो त्यामुळे धावसंख्या वाढते. समाय गोलंदाजी नादी समाय गोलंदाजी नादी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी गोलंदाजी करतो तो अविनाश आणि अतिशय सुंदर चेंडू. पहिला हाईट चा इशारा आहे पंचांकडून. 1 बाउन्स. उसळी घेतलेला चेंडू अविनाश कडून. नो. पंचांनी नो घोषित केलाय आणि एक धाव मिळते. अतिरिक्त धाव नोच्या रूपानं. जयदीप गोलंदाजी करतोय. मारा करतो तो अविनाश आणि हा वाईट स्वैर. अजून एक धाव वाढते. धावसंख्या होती ती 11. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकात मला वाटतं एकच चेंडू झाला असावा. अविनाश मारा करतो तो जयदीप साठी. अतिशय चांगली अविनाश मारा करतो तो. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, परंतु निर्धाव जाताना अतिशय सुंदर इथे टाकलेला चेंडू आणि तो निर्धाव जातो. चांगलं क्षेत्ररक्षण होतं इथे आपल्याला भाटकर कडून पाहायला मिळत आहे. आणि हा स्वैर जाता जाता वाचलेला आपल्याला नक्कीच हा निर्धाव जातो चेंडू. षटक संपतोय. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या आहे ती 2 षटकानंतर 11. मी मगाशी सांगितलं होतं सुरुवातीला ज्यावेळेला अविनाश गोलंदाजीसाठी आला की आपण ज्या खराब क्षेत्ररक्षणानं 4 धावा दिलेल्या आहेत त्या नक्कीच गोलंदाजीमध्ये रोखलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली अविनाशनं.
गोलंदाजी करतोय तो अनुप पुन्हा एकदा. जे पहिलं षटक अतिशय महागडं गेलं होतं, मला वाटतं 9 धावा दिल्या होत्या. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा सुधीर साठी. सलामीची जोडी अजूनही मैदानावर. एकदा मी ते या चेंडूवरती चांगली गोलंदाजी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, 2 धावा रोखल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते आपल्याला कल्पेश कडून. नक्कीच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं, 2 धावा रोखल्यात. पहिलं षटक थोडं महागडं पडलं होतं, दुसरं षटक चांगलं, 2च धावा दिल्या. आणि आता तिसरं षटक अनुपचं चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. आणि आता मात्र 1 धाव मिळते डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 13. ऋषी पवार आणि हा स्वैर आणि एक एक्स्ट्रा मिळतो मला वाटतं. 2 धाव मिळतात त्या चेंडूवरती. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने मारला चेंडू. 1 धाव, धावसंख्या होते 16. अतिशय सुंदर चाललेला सामना आणि याचं लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा चालू आहे. नक्कीच त्यामुळे आपल्या प्रेक्षकांची संख्या थोडी कमी पाहायला मिळते. चांगला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असावा मला वाटतं. आणि अशा खराब क्षेत्ररक्षणामुळे नक्कीच बॉक्स आउट झाला असता, पण 2 धाव मिळतात त्या चेंडूवरती. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 18. 3 षटकांत धावसंख्या ती 18. प्रति षटकामध्ये 6 धावा. आणि या 6 धावांनी नक्कीच रनांची गती राखण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजी करतोय तो हर्ष. जयदीप सारखी आणि जयदीप आणि सुधीर ही सलामीची जोडी मैदानामध्ये. सुंदर चेंडू, परंतु तो काही समजला नाही आणि तो हलकासा प्लेट केला. मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडा चेंडू उशिरा आल्यामुळे नक्कीच हा निर्धाव जातो. धावसंख्या मात्र स्थिर राहते. आणि आता मात्र आणि
शुभम मनासे ज्याचे अलवार हाती तलवार सिंहाची झोप राजपिंड भगवा झेंडा शूर सुकुमार धर्म प्रचंड आणि सुधीर रनआउट होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण भाटकर कडून. यानंतर होणार फाईट सामना आहे राज फायटर्स आणि एकेव्ही फायटर्स यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी या. मुलांसाठी आलाय तो हर्ष. जयदीप साठी सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू, नक्कीच चांगली गोलंदाजी हर्ष कडून. जयदीप गोलंदाजी करतो आणि बॉक्स आउट होतोय तो मारण्याच्या नादामध्ये. जयदीप इथे गाडीची चावी सापडलेली आहे. कोणाची असेल तर घेऊन जायचंय. धाव संख्या झाली ती धाव संख्या आले ते 21. 22 विजयासाठी 22 धावांची गरज. राज फायटर्स आणि एकेव्ही फायटर्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. राज फायटर्स आणि एकेव्ही फायटर्स नाणेफेकीसाठी या. हॅलो ना सुजित राज फायटर्स आणि एकेव्ही फायटर्स कृपया नाणेफेकीसाठी या. विजयासाठी 22 धावांचं आव्हान ठेवलंय. अमय सलामीचा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला आहे तो अनुप. नक्कीच लेफ्ट हँड फलंदाज आहे आणि याचा फायदा नक्की संघाला होणार आहे का पाहूया. परंतु समोर जयदीप सारखा गोलंदाज आहे आणि त्यामुळे नक्कीच या सामन्याला रंग देताना पाहायला मिळेल. हलकासा टॅप केला जागेवरती. निर्धाव जातो चेंडू.
कृपया राज फायटर्स आणि एकेवी फायटर्स टॉस साठी यायचं आहे. पॉइंटच्या क्षणात टॅप केला चेंडू एका धावेसाठी संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं जातं. एका धावेनं धावसंख्या होती ती 1. आणि अतिशय सुंदर फटका होता. 2 धाव मिळतात त्या चेंडूवरती. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 3. पहिलं षटक चालू आहे. चांगली गोलंदाजी आहे जयदीपची, परंतु तेवढंच चांगली फलंदाजी करतोय तो अमय. एक धाव सुंदररित्या प्लेस केलेला चेंडू यावर एक धाव मिळते. धावसंख्या होती 4. आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सुधीर कडून निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बाबूगडला. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 4. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जयदीप कडून. अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि आता मात्र येते तो अनुप. महेंद्र जोशी राधाकृष्ण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र जोशी यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच लक्ष्मण गुरव इथं उपस्थित आहेत. आपलंही स्वागत आहे इथं. हलकासा कट केला एका धावेसाठी. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 5. दुसरं षटक चालू आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलं तर सुधीर. 22 धावांचं आव्हान आहे NS बुल समोर. आणि अतिशय सुंदर झेल पकडलाय. मला वाटतं आज असा बॉक्स आउट होताच, परंतु झेलही पकडलाय. खांदा फलंदाज टिपलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो कल्पेश. नाणेफेकीसाठी यायचं आहे राज फायटर्स एकेही फायटर्स. मी महेंद्र जोशी यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करायचं आहे. गोलंदाजी करतो पुन्हा एकदा सुधीर. चांगली गोलंदाजी सुधीरची. लेग साईडला हलकासा कट केला कल्पेशनं, त्यामुळे एकदा मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 6. चालू आहे. गोलंदाजी करतो तो सुधीर कल्पेशसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू. फलंदाज तो काही समजला नाही, त्यामुळे धावा रोखण्यामध्ये यश येत आहे. सुधीर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. आणि या वाईडच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या 7. धावही वाढते. चेंडूही वाढतो. सुधीर थोडस आपल्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करताना आणि पुन्हा एकदा स्वैर. धावसंख्या वाढते. मला वाटतं राज फायटर यांनी एकेवी फायटर्स यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. यानंतर होणारा सामना आहे राज फायटर्स आणि एकेवी फायटर्स
या संघामध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण 4 धावांच्या दिशेने गेला चेंडू. राहुल माने यांनी अतिशय सुंदररित्या अडवलेला आहे. थोडीशी चूक झाली असते 4 धावा निश्चित. चांगला फटका होता कल्पेश कडून. सुधीर पुन्हा एकदा मारा करतो कल्पेशला. अंपायरच्या डाव्या बाजूने जाणार आणि हा स्वैर चेंडू. वाईट चेंडू पण एकदा मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 9. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील काही ठराविक चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी चाललेली आहे. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 4 धावा दिले. आता 9 धावा झालेले आहेत आतापर्यंत. शेवटचा चेंडू असावा. सुधीरचा आणि हा स्वैर चेंडू. स्वैरचा मला स्वैरची हॅट्रिक केली असावी. सुधीरनं 10 धावा होता त्या चेंडूवर. आणि लेग साईडला ठरलेला चेंडू. 1 धाव ना 2 धावा. 2 धावा मिळतात त्या चेंडूवरती. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 12. मला वाटतं 10 चेंडू आणि 12 चेंडू आणि 10 धावांची गरज विजयासाठी. मला वाटतं चांगली फलंदाजी चालू आहे ती. NS बुल्स कडून. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलं जयदीप. 1 धाव मी त्या चेंडूवरती. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 13. 11 चेंडू आणि मला वाटतं 9 धावांची गरज विजयासाठी. चांगली फलंदाजी करतोय तो अमय. सेफ शॉट ज्याला म्हणतो. अतिशय कलात्मक असा मारलेला चेंडू. 1 धाव. कोणत्याही प्रकारची काळजी नाही. गोलंदाजी करतो तो. आणि सुधीर यांनी तो चेंडू अडवलेला आहे. एकच धाव रोखण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची चपळाई दाखवले. गोलंदाजी करतोय तो जयदीप अमयसाठी. सलामीचा फलंदाज मैदानामध्ये. आणि 1 धाव पुन्हा एकदा. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 15. विजयासाठी 7 धावांची गरज आहे. चला सर्वांनी लवकर सुरू करा सामना. करतोय तो जयदीप. आणि पुन्हा एकदा सेफ शॉट. 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 16. जयदीप गोलंदाजी करतो तो अमयसाठी. आणि चोरटी धाव घेण्यामध्ये यश येत आहे.
धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 17. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. शेवटचं षटक पाहूया कोण मारा करतो तो. गोलंदाजीसाठी आलाय तो मंथन. एक उमदा गोलंदाज. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो तो. सरावाचा चेंडू टाकताना पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. कारण त्याला माहिती आहे की समोर अमयसारखा फलंदाज उभा आहे. 5. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. अटीतटीची लढत होऊ शकते कारण हा बॉक्स क्रिकेट आहे. त्यामुळे नक्कीच रंगाचा सामना पाहायला मिळेल आपल्या सगळ्यांना. गोलंदाजी करतोय तो मंथन आणि अस्वैर चेंडू. पुन्हा उभारी घेताना एनेसबुल. कारण 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. आणि अतिशय सुंदर चेंडू. चांगल्या प्रकारचा चेंडू टाकला मंथननं. 5 मध्ये 4 धावा. 5 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाजी करतोय तो रोहित पवार किंवा रोशन पवार कुठं असतील तर कृपया माईकचा संपर्क साधा. माईक जो यायचा आहे रोहित पवार किंवा रोशन पवार. आणि सुजित गोवले ही मॅच संपल्यानंतर यायचं आहे. गोलंदाजी करतोय तो मंथन अमयसाठी. आणि अतिशय खराब चेंडू. वाईडच्या रूपाने मला वाटतं मॅच विन होणार. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो मंथन. एखादा चेंडू चांगला पडतो आणि पुन्हा वाईट. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 19. विजयासाठी सुंदर चेंडू निर्धावचे. जे करतो तो मंथन. 1 धाव. सुंदर टॅप केला चेंडू. आणि आता मात्र चोरटी धाव घेण्यामध्ये यश करतं. धावसंख्या झाली ती 21. विजयासाठी 1 धावेची गरज. या कैलासवासी सन्मान्य भागोजी काशीराम जोशी यांच्या क्रीडा नगरीमध्ये सर्व खेळाडू, रसिक, प्रेक्षक, मान्यवर, संघ मालक सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 1 धावेची गरज आहे. मला वाटतं ठराविक चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं 2 चेंडू असावेत. आणि मला वाटतं विजय होतो तो एनएस बुल्स. सुजित गोवले. सुजित यानंतरचं समालोचन
लॉर्ड बघू लॉर्ड आगत हॅलो 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 सुजित गोले यायचंय. यानंतरचं समालोचन करणार आहेत सुजित घोले, सुजित शिगवण. धन्यवाद. आता होणार सामना आता होणारा सामना एकवे फायटर्स विरुद्ध राज फायटर्स. फलंदाजीसाठी आलाय तो अक्षय. स्ट्राईकला तो अक्षय, नॉन स्ट्राईकला तो सोम. गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी नितू. आणि अक्षय बाद होतोय. पहिला झटका लागतोय तो एकवी फायटर्स यांना. अक्षयची जागा घ्यायला येतोय तो दिनेश. संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो तो नितू. पहिल्या गोलंदाजीवर पहिलाच अक्षयला बाद केलेला आहे तो एक एकेबीचा फायटरचा